महिला आमच्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी येत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतच्या योजना आणल्या। लखपती दीदी म्हणजे काय माहिती आहे? मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवतात त्यांना लखपती दीदी म्हणतो। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही 11 लाख लखपती दीदी तयार केल्या। आता लवकरच 25 लाखाचा टप्पा गाठायचा आहे। 2028 पर्यंत 50 लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी करायचा आहे आणि त्यानंतर 1 कोटी महिलांना लखपती दीदी आम्ही करणार आहोत। आमच्या सर्वसाधारण घरच्या आमच्या महिला या लाख रुपयाच्या वर पैसा कमावतील अशी लखपती दीदी योजना आमच्या मोदीजींनी या ठिकाणी सुरू केली। यासोबत राज्यामध्ये आपण महिला केंद्रित धोरण आखलं आणि महिला केंद्रित धोरणाच्या अंतर्गत आपण लेक लाडकी सारखी योजना आणली। लेक लाडकी योजनेमध्ये आपल्याला कल्पना आहे आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या परिवाराला आपण आता देतो। ज्या घरी मुलगी येईल ते घर लखपती झालं पाहिजे आणि त्या घराने मुलीचं स्वागत केलं पाहिजे अशी योजना आपण या ठिकाणी सुरू केली।